नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा मानकरे. मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आणि कॉर्नियल सर्जन आहे. आजची आपली चर्चा आहे कॉर्नियल अल्सर या विषयाबद्दल. कॉर्नियल अल्सर किंवा सर्वसामान्य भाषेत आपल्याला बुबुळाचे इन्फेक्शन असे म्हणतो. बुबुळाचे इन्फेक्शन म्हणजे नेमके काय? तर आपल्या डोळ्यावरचा जो काळा बुबुळ असतो याच्यावरती काहीही जखम झाल्यास तिथे होणारं इन्फेक्शन त्याला आपण कॉर्नियल अल्सर असे म्हणतो. आता हे का होतं? मेनली डोळ्याला काही मार लागला, डोळ्यात काही घाण गेली किंवा डोळ्याला शेतात वगैरे काम करताना काही झाडांचा कुठल्याही पार्ट झालेली इजा किंवा डोळे अत्यंत कोरडे असल्यास या बुबुळावरती इन्फेक्शन होऊ शकतं. इन्फेक्शन झाल्यास सगळ्यात पहिले तर डोळ्याला दुखतं, दुसरं त्या डोळ्याला पाणी येतं, प्रकाशाकडे बघितल्यास खूप त्रास होतो. हे याचे मेन सिम्पटम्स आहेत. आता याला उपाय, जर का सुरुवात असेल या आजाराची तर सुरुवातीला मार्केटमध्ये कमर्शियली अवेलेबल ड्रॉप्स टाकून सुद्धा कधी कधी हे इन्फेक्शन ठीक होतं. पण जर इन्फेक्शन जास्त असेल तर आपल्याला स्पेशलाइज्ड ड्रॉप्स, ज्याला आपण फॉर्टिफाईड ड्रॉप्स म्हणतो, असे डॉक्टरांकडून बनवून घेऊन ते ड्रॉप्स टाकावे लागतात. त्यासोबत कधी कधी काही प्रकारचे औषधं पोटातून सुद्धा घ्यावे लागतात. एवढ्यावर जर ते ठीक झालं तर उत्तम, नाही तर मग त्याच्यानंतरचा पर्याय असतो डोळा आतून धुवून घेणे व डोळ्यात औषध सोडणे. आणि एवढं करून जर ते इन्फेक्शन बरं झालं तर ठीक, नाही तर मग त्याला शेवटचा पर्याय म्हणजे बुबुळ बदलणे हाच पर्याय असतो. या आजाराबद्दल अजून माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क साधा.